तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल करून देतील, घरी घेऊन जात जा पुस्तकं, घरी वाचा. तुम्ही काय वाचलं हे शेअरिंग करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, की आज मी हे वाचलं होतं, हे छान आहे, हे मला आवडलं, यानुसार मी पुढचं वाचण्याचा प्रयत्न करीन. कुणाला लिहायची आवड असेल तर तुम्ही लिहित सुद्धा जा. पत्र निबंध हे तर तुम्ही लिहिताच, परंतु याशिवाय तुम्हाला कथा लिहिता येतात, तुम्हाला कविता लिहिता येत असतील तर त्यांनी सुद्धा त्या लिहाव्यात आणि व्यक्त व्हावं. काय होतं की आपलं व्यक्तिमत्व अशा सगळ्या गोष्टींनी समृद्ध आणि संपन्न होत असतं. त्यानंतर जे थोर मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत त्यांची चरित्र वाचा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. की काही उत्तम लेखक आहेत, काही कवी आहेत, काही थोर नेते मंडळी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांचं चरित्र, उदाहरणार्थ महात्मा गांधींचं चरित्र वाचा, डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं चरित्र वाचा, सुभाषचंद्र बोस यांचं चरित्र वाचा, अनेक वैज्ञानिक आहेत त्यांचं चरित्र वाचा, की मी कसा घडलो हे कळलं पाहिजे. मुलांना क्रिकेटची आवड असेल तर तुम्ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र वाचू शकता, सुनील गावस्करचं चरित्र वाचू शकता. त्यांच्या चरित्रातून ते कसे घडले हे आपल्याला जगण्याचं बाळ करून मिळतं, शिक्षण मिळतं आणि आपल्याला प्रेरणा सुद्धा मिळते. म्हणून आपण थोरांची, नेत्यांची, वैज्ञानिकांची, खेळाडूंची, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रातील महान व्यक्तींची चरित्र वाचा, जेणेकरून तुम्हाला खूप मोठी प्रेरणा मिळेल आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या पद्धतीने, त्यांच्याप्रमाणे मोठं होण्याचा, महान बनण्याचा आणि तुमचं भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करू शकाल.